महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चेअरमन सुनील दळवी गौरव सोहळा उत्साहात संपन्न। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे खेड तालुक्यातील उमदे नेतृत्व खवटी गावचे सुपुत्र सुनील धोंडू दळवी यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड व दळवी परिवार खवटी यांच्यातर्फे भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे हे होते, तर व्यासपीठावर जिल्हा सचिव संतोष पावणे, कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा नेते दिलीप महाडे, शिक्षण परिषदेचे नेते बळीराम मोरे, शिक्षण परिषद जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, अखिलचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, तालुका सचिव धर्मपाल तांबे, माजी चेअरमन सुनील सावंत, तालुका नेते शरद भोसले, तुळशी सरपंच दीक्षा चव्हाण, खवटी हायस्कूल चेअरमन दिलीप राणे, उपाध्यक्ष व उद्योजक मनसूरभाई जोगिलकर, सचिव धनंजय दरेकर, खवटी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सुरेश शिंदे तसेच या गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले। त्यानंतर माजी चेअरमन सुनील सावंत यांनी दळवी सरांच्या 35 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा घेतला। यानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून दळवी सरांना शुभेच्छा दिल्या। दीप्ती यादव यांनी कविता वाचन केले, तर सुनील दळवी यांनी या भव्य सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या या यशामागे खेड तालुक्यातील शिक्षक समितीच्या प्रत्येक सभासद बंधू भगिनींचा सिंहाचा वाटा आहे असे आवर्जून सांगितले। तुम्ही कधीही हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी हा सुनील दळवी 24 तास उपलब्ध असेल असेही ते पुढे म्हणाले। खवटी गावातून झालेले संस्कार आणि खवटी गावांनी दिलेला पाठिंबा त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः संगमेश्वर तालुक्याने वेळोवेळी दिलेले पाठबळ याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। चेअरमनपद मिळेल हे स्वप्नात देखील नव्हते, मात्र खेड तालुक्यातील व जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या सर्व सभासदांच्या इच्छाशक्तीमुळेच मला हे पद मिळाले असे सांगून शिक्षक समितीचे हे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही असे ते म्हणाले। आपल्या अध्यक्षीय भाषणात दीपक शिंदे यांनी सुनील दळवी यांना चेअरमन कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर सुनील दळवी यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षक पतपेढीची यशस्वीतेकडे दुप्पट वेगाने घोडदळ होईल, सभासदांच्या फायद्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातील। सुनील दळवी यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या चेअरमन शिक्षक पतपेढीला लाभल्यामुळे शिक्षक पतपेढीचा कारभार योग्य हाती दिल्याचे समाधान मला लाभले आहे असे ते पुढे म्हणाले। खेड तालुक्यामध्ये शिक्षक समितीची फार मोठी ताकद आहे। दळवी चेअरमन झाल्यामुळे खेड तालुक्यात शिक्षक समितीची ताकद दुप्पट वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व दळवी सरांच्या शून्यातून शिखराकडे प्रवास याबाबत लेखाजोखा मांडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी तर आभार सचिव धर्मपाल तांबे यांनी मानले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा शिक्षक समितीतर्फे खेड तालुक्याची विशेष गौरव केला। हा गौरव संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांनी स्वीकारला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपाल तांबे, अनिल यादव, नवनीत घडशी, बबन साळवी, श्रीकृष्ण खांडेकर, शैलेश पराडकर, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नरेश ठोंबरे, संतोष यादव, परशुराम पेवेकर, अजित भोसले, शरद शिंदे, संतोष बर्वे, नितीन साळुंके, अमर चव्हाण, दिनेश पवार, प्रमोद कदम, सुनील पांगुळ, बबन मोरे, नारायण शिरकर, पांडुरंग देवकाते, भागोजी कडव, शशिकांत भुवड, सतीश गजमल, राजेश भागणे, भिकू जानकर, संतोष तांबट, विजय कासार, अनंत भागणे, अनिल अंजर्लेकर, सुधाकर बामणे, राजाराम दरेकर, भरत बोडके, सुनील वाघमारे, रविकिरण फुंदे, जीवन कोकणी, अशोक पाटील, प्रभाकर कोळेकर, संतोष मोरे, राहुल जाधव, धोंडूराम मिसाळ, रवींद्र जोगळे, राजाराम फावरे, अनंत मोरे, महिला प्रतिनिधी स्वाती यादव, सुविधा सावंत, किरण जानकर, दीक्षिता तांबे, दीप्ती यादव, स्नेहल बामणे, सुजाता चाळके, कल्याणी कासार, लीना हरमळकर, दीपाली पालवे, भारती कालेकर, मिनल कदम, सुनीता हुलगे, शुभदा कोलगे आदींनी मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव, तृप्ती भोईर, खेड।